महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि ह्या ज्ञानामुळे मग तरीही खेळण्यांची खेळणं आपोआप आलं. जशी लहान मुलं असतात खेळण्यांची खेळतात छोट्या छोट्या कार बरोबर, आणि जेव्हा ते मोठे होतात त्यांचा विवाह होतो आणि त्यांना ओरिजिनल कार बसायला मिळते, तेव्हा काय ते खेळण्यातल्या कारशी खेळू शकतात? मोठी माणसं तुम्ही त्या खेळण्यातल्या कारशी खेळू शकता का? त्याच्याशी नाही खेळणार. अशाच प्रकारे जेव्हा तुमचे विचार या ज्ञानाने मॅच्युअर व्हायला लागतात, इथून वर उठाल, तर तेव्हा तुम्हाला वरच्या सुखाचं ज्ञान होईल. मग तुमची इथल्या या खेळण्यांमध्ये रुची नाही राहणार. तर त्या दिवसापासून तुमची भक्ती प्रारंभ होईल आणि एके दिवशी हे ज्ञान तुम्हाला होईल. भगवानाने तुम्हाला शरणात घेतलं आहे तर तुमची स्थिती अशी बनवेल. आधी तर तुम्हाला ज्या वस्तूंची गरज असेल त्या नक्की देईल. आता तुम्ही इथे येता तेव्हा कोणी तर रोगांनी दुःखी आहे, कोणी कर्जाने दुःखी आहे, कोणी कोणी इतर एखाद्याच्या मुलीसोबत चुकीची गोष्ट घडली आहे बाबा, कोणी कुठल्याशा केसने पीडित आहे, कोणी कोणत्या कारणाने. आणि जेही ज्ञान आणि भक्ती दिली जाते तुमची, ती इथेच नष्ट होते. कारण की तुम्ही भक्ती करता, 36 तुमच्यावर संकट आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रार्थना करता भगवान असं व्हावं, तर ती तुमची सोबतच संपते. तर परमात्मा तुम्हाला कसं बरं करेल? एकदा कोणाच्या ओठाला जखम झाली, ओठाला, आणि कोणी उपाय सांगितला की ह्याच्या ओठाला हलवा बनवून बांधून ठेवा. आता थोडासा हलवा बनवला 10-20 ग्रॅम देशी तुपाचा आणि त्याच्या ओठाला लावला. ओठाला लावताच त्याने आत गिळला, भुकेला होता. त्यांनी पुन्हा लावला, त्याने पुन्हा खाल्ला. एका समजदार माणसाने सांगितलं की ठीक आहे, भरपूर बनवा, आधी याच्या पोटात भरवा, मग ओठावर टिकेल. आतून फुल करा, मग टिकू देईल हा ओठावर. तर आधी हा परमात्मा आधी तुम्हाला आत भरवेल आणि तेव्हा ह्या औषधाला ओठावर टिकू द्याल तुम्ही. तेव्हाच तुम्ही वर चालायचा विचार कराल. म्हणजे तुमची इथली जी रिक्वायरमेंट आहे, दाता आपली जी दुःख आहे ती आधी बरी करतील. आणि बरं झाल्यावर तुम्ही चुका करायला लागता, ते देखील मालकांना माहीत आहे. तुम्ही वाटल्यास माना किंवा मानू नका. आता अनेक भक्त म्हणतात की सगळं काही छान झालं, एक थोडंसं ते सांगतात की इतकंच दुःख उरलंय. ते तर ठेवावंच लागतं भगवानाला. ते तर मुद्दामच ठेवलंय भगवानाने, नाहीतर अभिमानी होऊन मिरवाल. तर परमात्मा सांगतात कि सुख के माथे पत्थर पड़ो, जिसते नाम हृदय ते जावे, और बलिहारी उस दुख के जो पल पल नाम उठावे. तर परमात्मा सांगतात की अशा सुखाला आग लागू दे ज्यामुळे भगवानाचा विसर पडतो. आणि बुद्धिमानी व्यक्तींनी, समजूतदार व्यक्ती भक्तांनी असं मागायला हवं, परमात्मा असं दुःख देत जा, तुमची आठवण येत राहील. असं सुख नका देऊ ज्यामुळे तुमच्यापासून दूर जाईन, खड्ड्यात जाऊ दे असं सुख. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्यांनी हे जे थोडंफार ठेवलं आहे हे अनिवार्यच आहे आपल्यासाठी, असा विचार करून तुम्ही आता ब्लाइंड फेथ ठेवा या मार्गावर. पूर्वी आपण ब्लाइंड फेथ ठेवायचो त्या अज्ञानी नकली संतांवर, आणि तिथे त्यांनी आपल्या त्या ब्लाइंड फेथचा म्हणजे आंधळेपणाने मागे जाण्याचा त्यांनी दुरुपयोग केला, ज्यामुळे आपल्या पूर्वजांचं आयुष्य नष्ट झालं. आता त्या ब्लाइंड फेथच्या स्थितीमध्ये आपल्याला आणण्यासाठी खूप वेळ लागेल दासाला, पण एके दिवशी आपोआप होईल. जेव्हा सारे प्रमाण तुमच्या समोर येतील की हु इज गॉड, परमात्मा कोण आहे आणि कसा मिळतो,
ह्या साधनेमुळे जी दास देत आहे ते कोणाकोणाला मिळाले आहेत भगवान, आणि ज्यांना ते भगवान भेटले आहेत त्यांनी त्याचं वर्णन काय काय केलं आहे, कसा सांगितलं आहे. तर हीच साधना ज्या महापुरुषांनी जी साधना केल्यामुळे परमात्मा भेटले आहेत आणि ती तुमच्यासमोर मांडली. कारण तुम्ही स्वतः नाही वाचू शकत अध्यात्म लिटरेचरला, त्यासाठी टीचरची गरज असते सिलेबस शिकवण्यासाठी. तर आपल्या अध्यात्माचा जो टीचर सिलेबस आहे हे पवित्र ग्रंथ आहेत सगळ्या धर्मांचे. पवित्र बायबल, पवित्र कुराण शरीफ, पवित्र गुरुग्रंथ साहिबजी, पवित्र पुराण, पवित्र वेद, पवित्र श्रीमद भगवत गीताजी. तर हे आपल्या अध्यात्म मार्गाचे सिलेबस आहेत, पाठ्यक्रम आहे. आणि पाठ्यक्रमाला एक गुरु म्हणजे टीचर समजू शकतो. तुम्हाला सांगितलेलं गुरु कोण आहे? गुरु भगवान असू शकतो, दुसरा गुरु असूच शकत नाही. कारण की गुरु सगळे, गुरु म्हणा, सद्गुरू म्हणा, सद्गुरू ह्यासाठी म्हणावं लागलं कारण नकली गुरु खूप झालेत, नाहीतर गुरु शब्द पुरेसा आहे. गुरु म्हणजे वाट दाखवणारा, खरी वाट दाखवणारा. पण खोटे गुरु झाले आहेत म्हणून सद्गुरूची गरज भासली. तेव्हा सद्गुरू म्हणा आणि त्याला गुरु म्हणा, परमात्माच येतो, येतात. आणि तेच गुरु असू शकतात, इतर कोणी गुरुच नाही. बाकीचे गुरु तर सगळेच आहेत, तुम्हाला सांगितलंच आहे. एखाद्याने केस कापायला शिकवले तो त्याचा गुरु झाला. हे छोटे मोठे शाळेतले शिक्षक, एखाद्याने अक्षर ओळख करून दिली तो त्याचा गुरु झाला. हे गुरु वेगळे आहेत. अध्यात्म मार्गातल्या गुरुचा सत्संग असतो. जर इथे गुरु असते तर भगवानाला येण्याची गरजच नव्हती. आपण रचलेल्या सृष्टीला अनुभवातून भगवानच शिकवू शकतो. जीव कसा समजू शकतो आपल्या अनुभवाने? तर असंख्य ब्रह्मांडांचे रचनाहार परमात्मा स्वतः आले होते. तुम्ही सृष्टीची रचना जेव्हा बघता, दासाने खूप वेळा तुम्हाला सांगितली आहे, त्याची कॅसेट, सीडी, डीव्हीडी बनवली आहे, भक्तांनी पुस्तकही लिहिलं आहे. तर सृष्टी रचनेविषयी ब्रह्माजींना विचारत आहेत नारदजी, नारदजींना विचारत आहेत व्यासजी. आणि ब्रह्माजी म्हणतात की अहो मला माहीत नाही, मी तर कमळाच्या फुलावर बसलो होतो, माझा कुठून जन्म झाला सांगा. आता गीता ज्ञानदाता मग ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. हा सांगतो गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये की माझी उत्पत्ती ना ह्या देवता जाणतात ना हे ऋषीगण जाणतात, कारण की हे तर माझ्यापासून उत्पन्न झालेत. तर पित्याच्या उत्पत्तीबद्दल, डेट ऑफ बर्थ विषयी मुलं कशी सांगू शकतील? ते तर आजोबा सांगतील. ते आजोबा सांगतील त्या पित्याची जन्मतिथी, आणि जिवंत असेल तर नातू नातीची जन्मतिथी हे आजोबा तर कंप्लीट सांगू शकतात सगळ्यांची. तर अशाच प्रकारे हे ब्रह्मा विष्णू महेश हे काळापासून उत्पन्न झालेत, हे नाही समजू शकत. ते आपल्या बापाची उत्पत्ती नाही माहीत, हे तर ब्रह्मची विशेष म्हणजे काळाची. आणि तो परमपिता परमात्मा जो सगळ्यांचा पिता आहे, सगळ्यांचा आजोबा आहे, सगळ्यांचा रचनाहार आहे, कबीर भगवान, त्यांनी येऊन ह्या सगळ्यांची डेट ऑफ बर्थ सांगितलेली आहे, यांची उत्पत्ती सांगितली आहे, इन्क्लुडिंग क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि ब्रह्मा विष्णू महेश पर्यंतची, आणि सगळ्यांचीच. आता सांगण्याचा भाव हा आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी सर्वात पहिले गुरु मानले जातात. आणि ब्रह्माजींपासून ज्ञान मिळालं विष्णू आणि शंकरजींना. त्यानंतर सगळे ऋषी, महर्षी, दक्ष वगैरे ऋषींना मिळालं, ते ज्ञान आमच्यापर्यंत आलं. तर ब्रह्माजी स्वतःच म्हणतात की मला काय माहीत मी कुठून जन्माला आलो, मी तर कमळाच्या फुलावर बसलेलं पाहिलं स्वतःला. तर हे गुरु आहेत, पण खरे सद्गुरू नाहीत, इनकम्प्लीट गुरु आहेत. तेव्हा हे भगवान नाहीत. अगदी अशाच प्रकारे त्या पूर्ण परमात्म्याने येऊन सगळा मार्ग सांगितला, आणि तेच परमात्मा आहेत आणि तेच गुरुच्या रूपात आले. तर इथून त्या गुरूंचा रोल सुरू होतो. आता ते गुरु स्वतः आलेत परमात्मा, आणि मग त्यांनी 600 वर्षांपूर्वी आपल्या प्रिय आत्मा धर्मदासजींना सांगितलं होतं की ज्यावेळी कलियुगाला 5500 वर्ष होतील, त्यावेळी परमात्मा म्हणाले होते की चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाएं और काल फंद छूटे नरलोई सकल सृष्टि परवानी खोई.
कलयुग बीतता 5500 पाचा, जब यो मेरा वचन होगा साचा. परमात्मा म्हणाले होते धर्मदासजींना की मी ह्या काळाला सांगितलं होतं की जेव्हा कलियुग येईल, चौथं युग, तेव्हा मी माझा अंश पाठवेन आणि त्यावेळी सबंध पृथ्वी संपूर्ण विश्व नाम घेईल, मंत्र दीक्षा घेईल आणि धर्मदास सर्वांचा मोक्ष होईल. तर धर्मदासजींना ही गोष्ट समजत नव्हती, कारण कबीर भगवान जेव्हा आले होते 600 वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांना इतका विरोध होता, कोणी म्हणणं ऐकायला तयार नव्हतं. त्यांच्या नावाचाही तिरस्कार करायचे लोक, कारण की मुल्ला आणि काझींनी आणि हिंदूंच्या पंडितांनी, ऋषी महर्षी मंडलेश्वरांनी भगवानाला इतकं बदनाम केलेलं होतं की हा खोटारडा आहे, कपटी आहे, हा वेदशास्त्रांना जाणत नाही, हा नुसती फालतू बकवास करत आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचा अनादर करत आहे, याचं म्हणणं नका ऐकू. आणि त्यावेळी परमात्मा असं सांगतात की सबंध पृथ्वीवर माझं ज्ञान असेल, आणि तेही याच कलियुगात. आजपासून 5500 वर्ष पूर्ण झाल्यावर, जेव्हा 49 वर्षच संपली होती कलियुगाची. आणि हे सुद्धा भगवान सांगत होते की कलियुगात, येणाऱ्या कलियुगात इतके दुष्कर्मी प्राणी होतील की त्यांचा काही ठिकाणाच नाही राहणार. हा काळ असं करेल. तेव्हा त्यावेळी त्यांना ही गोष्ट पटत नव्हती धर्मदासजींना, कारण की ते तर अंतर्यामी होते. परमात्मा ओळखलं की भक्त वरवर हो म्हणतोय पण आतून मानत नाही. तेव्हा परमात्म्याने सांगितलं की हे जे मी सांगत आहे की पूर्ण विश्व नाम घेईल, हे वचन माझं त्यावेळी खरं ठरेल जेव्हा 5505 वर्ष होतील कलियुगाला. 1997 मध्ये कलियुगाला 5505 पूर्ण होतील. 1997 मध्ये परमात्मा ह्या दासाला पुन्हा भेटले होते आणि 1994 पासून दास ह्याचा प्रचार करत आहे. तेव्हापर्यंत सतनाम सारनाम दिलं जात नव्हतं. एखाद दुसऱ्या भक्ताला मी देत होतो. त्यानंतर परमात्म्याने सांगितलं की निसंशय आता उघडून टाक, ह्या पेटाऱ्याला उघडून टाक आणि सुरू कर. आता आली आहे ती वेळ ज्याच्यासाठी आम्ही एवढे प्रयत्न करत होतो. कसंही करून हे ज्ञान, हे नाम, ही भक्ती सुरक्षित राहू शकेल. आणि आता उधळण कर माझ्या लेकरांवर. तर मग ही त्या 5505 वर्षांची वेळ आली आहे. तर सांगण्याचा भाव हा आहे की जेव्हा त्याने परमात्मा धर्मदासजींना त्यावेळी सांगत आहेत की काळाने म्हटलं होतं की द्वादश पंथ करू मैं साजा, नाम तुम्हारा ले करू आवाजा. आणि या 12 पंथांमध्ये 12वा पंथ चालवेन, द्वादश पंथ, आणि 12ही पंथांमध्ये जे नाम घेतील ते माझ्याच मुखात येतील. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं, जाओ जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने और हमारी ओढ हो बाद बखाने. असे नकली संत पाठवून 12 तर होते हे कबीर पंथातले, आणि अजून अनेक राधास्वामी आणि यातून निघालेल्या ब्रांचेस आहेत. हे निरंकारी वगैरे, आणि हे सुधांशू आसाराम सारखे, कृपाल, आणि हे सगळे जितके ब्रह्मऋषी सारखे, हे कुमारस्वामीला कखही माहिती नाही आणि किती दुनियेला भ्रमित केलं आहे. तर हे सगळे काळाचे पंथ होते. तेव्हा काळाने म्हटलं होतं और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं, देवल देव और पत्थर पुजवाऊं, और तीर्थ व्रत और नकली जप तप मन लाऊं. ह्यांच्यात अडकवून ठेवेन. तेव्हा परमात्म्याने सांगितलं होतं की कलियुग जेव्हा 5512वा पंथ गरीब दासांचा पंथ असेल. कबीर परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं धर्मदासजींना की 12वा पंथ जो असेल त्या कबीर पंथाच्या नावाने चालणाऱ्यांमध्ये गरीबदासजींचा असेल. आणि परमात्म्याला हे देखील माहीत होतं की जी मी स्वतःची अमृतवाणी सांगितली आहे कबीर सागरमध्ये, कबीर साखीमध्ये, कबीर दोहावलीमध्ये, कबीर बीजकमध्ये, ह्यांच्यामध्ये हे काळाचे दूत काही ना काही गडबड नक्कीच करतील. जेव्हा 12 पंथ चालतील, 600 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा त्याच्या पूर्तीसाठी आपला प्रिय आत्मा गरीबदासजींच्या माध्यमातून स्वतःच्या महिम्याची वाणी पुन्हा परमात्म्याने सांगितली. आणि त्यात सांगितलंय की 12वें पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे का निर्णय ठानी. ये असंख्य जन्म छोड़ नहीं पावे, ये 12 पंथ हमी को धावे. माझं नाम घेतील, कबीरजींना मुख्य मानतील, पण यांच्याकडे यथार्थ भक्ती नसेल आणि ज्या कारणाने असंख्य जन्मांनंतरही हे त्या स्थानी जाऊ नाही शकणार जिथे गेल्यावर कधीच परतून या संसारात यायचं नसतं. मग धर्मदासजी चिंतित झाले की हे भगवान, मग कसं होईल.
तेव्हा परमेश्वराने सांगितलं की 12वा पंथ जेव्हा गरीबदासजींचा पंथ चालू लागला असेल, या 12 मध्ये तर ही गोष्ट काही होणार नाही. 12व्या पंथात आम्हीच चालून येऊ आणि सगळे पंथ मिटवून एकच पंथ चालवू. तर आता 12व्या पंथात हा दास पाठवला परमात्मा आले नाहीत, म्हणून गरीबदास पंथात रामपाल दास मग कबीर साहेबांनी सांगितलंय की पुरुष आणि गुरु सद्गुरू मध्ये जो माझा खरा गुरु असेल त्यात कोणता भेद नका मानू, सगळे समानच माना. मम संत मुझे जान मेरा ही स्वरूपम. परमात्म्याने म्हटलं आहे, मम संत, माझ्या संताला मीच जाण, माझंच स्वरूप. तर गुरु आणि सद्गुरू, गुरु परमात्मा, सद्गुरू परमात्मा स्वतःच असतात. सद्गुरू म्हणा भले गुरु म्हणा. आणि मग पृथ्वीवर तोच सद्गुरू असतो जो त्यांचा कृपापात्र किंवा ते स्वतःच येतात. तर आता सांगण्याचा अर्थ असा आहे की या 21 ब्रह्मांडांमध्ये या दासाशिवाय ह्या पृथ्वीवर सोडून कोणता गुरु नाही, हा मार्ग माहीत असलेला वर्तमानात. आता आपण तिथेच येऊ जिथून हा प्रसंग सुरू झाला होता. भाई गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाए, बलिहारी गुरु अपना जो गोविंद दियो मिलाए. आता जो प्रसंग थोडासा मध्येच राहून गेला होता की सत्ययुगात तुमचा जन्म झाला, मग तुम्ही तोच आत्मा आहात जो कलियुगात ही भक्ती लाभून आता तर सगळेच पार होतील. ठीक आहे की जे आता सगळे नाम घेत आहात, जे नाम घेऊन दृढतेने भक्ती करत राहिले ते ह्याच जन्मात पार होतील, हे सत्य माना. म्हणतात, जीवन तय थोड़ा भला, जय सत्य सुमरण हो, और लाख वर्ष का जीवन वही लेखे धरे न कोई. जगायचं थोडंसंच आहे भले. जसं की म्हातारा माणूस झाला आणि त्यांना तर हे माहिती आहे की कधीही आपली इथून गोष्ट बिघडू शकते, तेव्हा यांनी तर जास्त भक्ती करायला हवी. ठीक आहे, थोडाफार त्रास म्हातारपणात वाढतच असतो, पण मालक सोबत असेल, तुमचे रोगही दूर करेल, भक्ती करण्यायोग्य ठेवेल. जर तुम्हाला शरणामध्ये घेतलंय आहे तर हा परमात्माच. हा दगडाला पण चालवेल, दगडाला बोलतं करेल. आणि रेड्याकडून मंत्र म्हणवले तर आपण तर माणूस आहोत, खूप सोपं आहे आपल्याला सगळं करणं. तर सांगण्याचा भाव असा आहे की ह्याचा नका विचार करू की काही भक्तांना चिंता वाटते की बघा, एक भक्त रडत होता सत्संग ऐकून. तो साधारण 70 वर्षांचा होता आणि पहिल्यांदाच म्हणतो आयुष्यात ज्ञान आज मी ऐकलं. सत्संगाचा तर मी तिरस्कार करायचो. बघा, नशीबच फुटलं आमचं. नृत्य होत असेल, कुठं गाणं लावलं असेल, नाटक होत असेल तर आपल्याला चांगली गोष्ट वाटते. आणि जेव्हा सत्संग होत असेल म्हणतो तिथे नको जायला, तिथे बेकार लोक येतात. ह्याचं कारण काय आहे की नकली संत गोष्टी तर सांगतात भगवानांच्या आणि कामं करतात सगळी खोट्याची, ज्या कारणामुळे बदनाम संत झाले. ह्यामुळे लोक परमात्मा काळाला तर सगळ्याच गोष्टी बिघडवायच्या होत्या. कोणत्याही प्रकाराने हे परमात्म्याच्या खऱ्या संतांकडे पोहोचू नये, यांना वाट नको सापडायला. हा तर ह्याची वाटच बघत असतो की कोणतीही अडचण निर्माण करावी, हा त्या सगळ्या करतो. तर समाजात एक अशी धारणा बनवली की सत्संगात तर नकली बेकार लोकच जातात, बिनकामाच्या बायकाच जातात आणि ते बाकी भले कुठे दगडाच्या देवाची पूजा करो, मातेची पूजा करो, समाधी पूजत असो, धक्के खा, एवढं ठीक, तिथे ठीक आहे. तर ही सगळी काळ प्रेरणा आहे. तर सांगायचा भाव असा आहे की तो म्हातारा काळजीत पडला आणि रडतोय बसून, अश्रू वाहतायत. म्हणायला लागला की महाराज आता माझं काय होणार, मी तर पहिल्यांदाच ऐकलं हे ज्ञान आज. मी तर खूप तिरस्कार करायचो याचा, अशा संतांचा, आणि मला नव्हती माहिती इतकी चांगली गोष्ट. आणि माझं तर आयुष्य नष्ट झालंय, आयुष्यभर पशुसारखंच कमावलंय. 4 किले
एकर जमीन होती, 16 एकर बनवली मी आपल्या मुलांसाठी. 2 मुलं आहेत आणि आज हे आरामात थाटात राहत आहेत. पण तुमच्या ज्ञानामुळे समजले की मी स्वतःसाठी तर काही नाही केलं. आता मी कसं करू शकेन? मी तर कधीही मरून जाईन. त्याची वाईट अवस्था बघितली तर मी त्याला समजावलं की अजून काहीही बिघडलं नाही तुमचं. आता जशी विहिरीत बादली पडत असेल, पूर्वी लोकांकडे खूप खोल खोल विहिरी होत्या, 100-100, 150-150 फूट खोल, आणि खोदून बनवायचे आणि त्यातून पाणी काढण्यासाठी लांब दोरी, नेजू म्हणतात त्याला, पोहरा असायचा आणि त्याला बादली बांधून विहिरीत टाकायचे आणि एक लाकडाचा घिरका बनवून त्याच्यावर टाकून असं ओढायचे. ती खूप वेळा चुकीने हातातून निसटायची. तिकडे लांबच लांब असायची, 100-150 फूट दूर खेचून न्यायचे, तिथे सोडून द्यायचे. इथून त्यांनी विहिरीत टाकली. जो तिथे उभा होता किंवा नव्हता सुद्धा, तसं तर ते आपल्यालाच करावं लागतं कित्येकदा. आणि तिथून हातातून सुटली तर ती काय करायची? दोरी, बादली खाली जात आहे विहिरीत आणि दोरी हातातून निसटली आणि ती देखील पुढे हळूहळू सरकत जात आहे आणि ती दोरी राहिली 2 फुटांची. पडण्यापूर्वी सगळी गेली आहे विहिरीत आणि धावत पळत प्रयत्न करूनही तिचं शेवटचं पकडलं टोक, शेपूट म्हणतात त्याला, शेपूट, एंडला. ते टोक जरी मिळालं, हातात आलं, तर काहीही नाही गेलं. बादलीही आली आणि पाणीही आलं. तर अशाच प्रकारे तुमचं काही नाही बिघडलं अजूनपर्यंत. मनुष्य जीवनात असताना आणि ही सद्भक्ती मिळाली तर तुमचं ते शेपूट हातात आलं, एंड हातात आला ह्या जीवनाचा, आणि दोन्ही हातांनी मिळून ओढा त्याला जोरात. म्हणजे भक्ती करा ठामपणाने, ह्याच जन्मात बेडा पार होईल. जीवन तय थोड़ा भला, जय सत्य सोमरण हो, ये लाख बरस का जीवन, लेख धरे ना कोई. लाख लाख वर्ष देखील आपण जगून बघितलं तर तो प्रसंग चाललाय की सत्ययुगात तुमची कमाई संपून गेली. त्यानंतर त्रेतामध्ये तुम्ही मोठी मोठी खूप छान आयुष्य घालवली, कोणती दुःख विशेष होत नव्हती. आणि मग अशाच प्रकारे द्वापारमध्ये, आता कलियुगाच्या सुरुवातीलाही मोठी दुःख नव्हती. अजूनपर्यंत परमात्म्यावर श्रद्धा देखील होती. आता काळाला मधल्या पिढीवर संकट कोसळवायची होती. तुम्ही पाहत आहात दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951, 8/9/51 मध्ये, 1951 मध्ये झाला. आणि त्या आधीची परिस्थिती देखील पाहिली आम्ही. कशा प्रकारे राहायचे, किती सिंपल आयुष्य जगायचे, किती सरळ विचार त्या महापुरुष थोरांचे असायचे, कसं आपापसात प्रेम असायचं. तिथे फक्त त्यानंतर मग दासाने बघितलं, त्यानंतर मग 50 वर्षांच्या आतच हा आमूलाग्र बदल झाला. दिवस आणि रात्र, काय म्हणतात ते, जमीन आणि आसमानाचं अंतर पडलं. माणसाची भावना बदलली, विचार बदलले, राहणीमान बदललं आणि भगवानापासून कित्येक कोस दूर झाले. आणि ज्यांची आस्था होती भगवानावर त्यांना नकली लोकांमध्ये फसवलं काळाने. ग्रुपच्या ग्रुप बनवले. किती मोठ्या प्रमाणावर करोडो जीवांचा नाश केला या नकली संतांनी. हे पुण्यात्मे होते तर पुण्यात्मेच, ह्यांच्यातलेच उरलेले होते जे आता भक्ती करतील ना, आणि जे नाही पार होणार त्यांना काळ, त्यांची एवढी कमाई होऊन जाते की ते स्वर्गात, महास्वर्गात खाऊनही इथे सुद्धा येतात, राजा बनून जातात, परत स्वर्गात बसवून देतो त्यांना. आणि मग त्यांच्यातलेच काही विशेष पुण्यात्मे सिलेक्ट करतो, त्यांना वेगळं करतो. ते 12 मोजून 12 असतात. तर हे जेवढेही संत येतात हे ते 12 आहेत जे काळाने पूर्वी सिलेक्ट केले होते. आहेत हे भगवानाचे आत्मेचे, पूर्वी कधी भक्तीने युक्त होते. आता तुम्ही बघत आहात किती संत आहेत. यांचे सगळे थाट आहेत. यांना पूर्ण दान मिळतं, मोठ्या मोठ्या कार्समधून जातात, सगळ्या सुविधा आहेत यांना, आणि
सगळा सगळा दिवस, कारण भक्तीच यांच्याजवळ नाही. भक्ती तर नाहीच मुळात. हे मागची पुण्य संपवत आहेत, म्हणजे शिष्यांचं सुद्धा मागच्या पुण्यांवरच चाललंय. ते दुःखी असो किंवा सुखी असो, ते हेच सांगतात की दुःख तर भोगावंच लागतं आणि सुख तर गुरुजी देतच आहेत. सुख तर गुरुजी देतातच आहेत आणि दुःख भोगावंच लागतं. तर अशी बुद्धी बांधून ठेवली या नकली लोकांनी. तेव्हा हे सगळे सेट आहेत. एखादा चमत्कार आपोआप नशिबानं, जशी आपण हनुमानाची पूजा करायचो, श्री विष्णूजींची पूजा करायचो आणि साधारण चमत्कार होत होते, म्हणजे सुख असायची. अहो, शिक्षण घेतलं, सर्व्हिस केली, लग्न झालं, मुलगा मुलगी झाले आणि चांगलं जेवायला मिळालं, तर आम्हाला वाटायचं की हे भगवान श्री हनुमानजींची मूर्ती देत आहे. आता समजलं. तर अशाच प्रकारे हनुमानजींची मूर्ती असल्याचं समजा हे संत. यांच्याजवळ काहीही नाहीये. आपोआप कोणाला सुख मिळते आणि आपोआप कोणाला दुःख होते, तर त्यांना वाटतं हे गुरुजी करतायत. गुरुजींचं तेव्हा होईल जेव्हा हे मंत्र असतील सोबत. ह्या मंत्रांमुळे सुख मिळेल, ह्या मंत्रांमुळे तुमचं आयुष्य वाढेल, तुमची पापं संपतील. हे नसतील तर सांगा कशी सुख होतील ती. तर सांगण्याचा भाव असा आहे की हे संत गेल्या जन्मातले पुण्यकर्मी प्राणी होते आणि तेही पुण्यकर्मी प्राणी जे भगवानाला शोधत शोधत यांच्यात फसले आणि हे फसले काळाला. आता काळाने यांना ह्यासाठी निर्माण केलं की कोणालाही भक्तीची ओढ नसावी, म्हणून तर त्याने करून टाकलं. शिक्षण दिलं, पुढारी बनवलं, कोणी मंत्री, कोणी महामंत्री बनला आणि कोणी अजून काही बनला आणि कोणी छोटी मोठी पोस्ट मिळवून आयटीत अभिमानाने मिरवतो. काही दिवस IAS IPS बनला, पृथ्वीचं राज्यच मिळवलं आणि मग पुढच्या जन्मात गाढव बनून फिरेल तो. तर ही जी अक्कड आली, ती कमजोरी काळाने निर्माण केली. तर ज्यांना भक्ती नकोय त्यांना तर खाऊ दे धक्के, आणि ज्यांना भक्ती हवी आहे ते तर काळाचे पक्के, कारण ते तर दूतांमध्ये फसले. आता परमात्म्याने सांगितलं होतं की, काळाने सांगितलं होतं की पहले अंश हमारे जाही और पीछे अंश तुम्हारा जाई. जेव्हा परमात्म्याचा, कबीर भगवानांचा आणि ह्या काळाचा करार झाला होता, ह्याने बरीच विनंती केली होती की 3 युगांमध्ये जीव नका नेऊ. तेव्हा परमात्म्यालाही माहीत होतं की हे 3 युगांमध्ये नेण्यायोग्य असणार नाहीत, कारण की यांच्या मागच्या पुण्यकर्मांची बॅटरी चार्ज असणार आणि हे मी जी भक्ती सांगित ते मानणार कोणी नाहीत. हे जी भक्ती करत आहेत यांना वाटतं यामुळे सुख मिळत आहे आणि ते होत होतं त्यांच्या पुण्यकर्मांमुळे, होत राहणार. ह्या कारणांमुळे हे त्रेता, सत्ययुग, द्वापारमध्ये कधीच नाही मानणार. आणि काळ तयार झाला, ठीक आहे बाबा, 3 युगांमध्ये कर जे तुला करायचंय ते. मग 4थ्या युगाविषयी त्याने सांगितलं होतं की 4थ्या युगात प्रथम माझे हंस जावेत, माझे दूत जावेत आणि मागाहून तुमचे यावेत. परमात्मा म्हणाले की ठीक आहे, ही पण मांडली तुझी विनंती, अजून बोल. परमात्म्याला माहीत होतं जर मी आधी पाठवले माझ्या हंसांना तर तो सगळं सत्य सांगेल. मग हे काळाचे दूत जातील, ते तर सांगायलाच लागतील की फरक कुठे आहे मग. तर काळाने म्हणून त्यांना आदेश दिला की काळाला असं वाटलं की यांना निष्प्रभ करेन, यांना इतकं असं बनवीन की हे भक्ती करण्यासारखे राहणार नाहीत. कोणी दारूमध्ये, कोणी चिलीम, कोणी अफू, सगळ्यांना व्यसनाधीन करून टाकेन. जे भक्ती करत होते त्यांना दगड पाणी यांच्या पूजेत लावून दिलं, ह्या नकली संतांमध्ये फसवलं. तर काळाने ही चलाखी केली होती की पहले अंश मेरे जाही और पीछे अंश तेरा आई. तुझा तर दास आहे दाता, तो नंतर यावा, आधी माझे जातील, बरं मग जा, आधी तुझे जातील. परमात्म्याला माहीत होते की जे नकली संत, जेवढे काळाचे दूत जातील त्यांना ज्ञान तर मुळातच नाही, यांच्या भगवानालाच ज्ञान नाही. तर हे ज्ञान काय सांगणार, बकवास करणार. तर ती बकवास करत करत, ज्ञान सांगत सांगत त्यांच्या काही पिढ्या गेलेल्या असतील आणि त्यांचं पुस्तक बनलं असेल, त्यांच्या ज्ञानाची DVD बनली असेल. तेव्हा माझा दास जाईल आणि त्यांना परमात्म्याने सांगितलं होतं त्याची सुनियोजित पद्धत होती ती. अशी इन्स्ट्रुमेंट्स कलियुगात मालकांनी बनवली आहेत. ही प्रोजेक्टर, टेलिव्हिजन हातोहात सत्यता दाखवून देईल. माझा दास जाऊन त्या नकली लोकांचे दाखवेल, नकली अनुभव आणि सद्ग्रंथांना दाखवेल. ज्या महापुरुषांना भेटले त्यांनी अशी भक्ती केली, असेच आपले सद्ग्रंथ सांगतात. तेव्हा एका मिनिटात त्या सगळ्यांची दिखाऊ कातडी ओढून काढेल. सगळी लेकरं मला ओळखतील आणि मग माझ्याकडे येतील सगळं सोडून. चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना पंथ अंश पठाई. काल बंद छूटे नर लोई, शुक्ल सृष्टि परवानिक होई. सारी सृष्टी परवानिक,
म्हणजे पूर्ण विश्व नाम घेईल. कलयुग बीतै 5500 पाचा, जब यो वचन मेरा होगा साचा. आज जे धर्मदास मी तुला सांगत आहे की एके दिवशी ह्या सगळ्या नकली लोकांचं पितळ उघडं पाडलं जाईल आणि हे सगळे पंथ संपून जातील जेव्हा सत्याशी परिचित होतील सर्व धर्मीय लोक सुद्धा सत्याला स्वीकारून सगळा मानव समाज एक होईल आणि भक्ती करेल आणि या प्रमाणांनी इतके प्रभावित होतील मग ते सगळे नाम घेतील, पूर्ण विश्व नाम घेईल. तर ती वेळ आता आली आहे पुण्यात्म्यांनो. आता काय आहे की जे कोणी कोणत्या पंथाशी जोडले गेले होते किंवा कोणी आपली परंपरागत साधना करत होते, घरातली पूजा असते, त्या करता करता आज तुमची काय अवस्था झाली आहे. कुणाला शांती नाही. एखाद्याचा मुलगा मेला, एखाद्याची मुलगी मेली, एखाद्याची मुलगी विधवा झाली, एखाद्याचा नातू मेला, कोणाला कॅन्सर झाला, एखाद्याला कोणती अजून समस्या निर्माण झाली आहे आणि ते भक्ती आत्ताही करत होते. त्याच पंथांशी जुळल्यामुळे त्यांचा पूर्णतः विनाश झालाय, सर्वनाश होतोय. आता राधास्वामी पंथाकडे, धनधन सद्गुरू पंथाकडे, आसारामकडे आणि ह्या सगळ्यांकडे, ह्या कुमारस्वामींकडे इथे भटकून आणि तिथे काही लाभ नाही मिळाला, अगदी सर्वनाश झाला आणि आता इथे आलेत, रडत आहेत. आता दोष देतात त्यांना की आमचं आयुष्य वाया घालवलं 20-20, 30-30 वर्ष. आता कसा आनंद होईल त्या पुण्यात्म्यांना. एका अनमोल आयुष्याचा नाश झाला. आता त्यांना माहीत नव्हतं आत्तापर्यंत की एवढी किंमत असते ह्या मनुष्य जीवनाची. इथे आल्यामुळे समजेल की हे किती मौल्यवान आहे. आता इथे येतात आणि कोणी म्हणतो की मी 20 वर्ष राधास्वामीमध्ये होतो. इतकी दुःख सांगत असतो की मला देखील रडायला येतं. आणि मग त्याला सांगितलं जातं की तू 20 वर्ष वाया घालवलीस, आता इथे 20 महिने ही साधना करून बघ, नाही तुझं नशीब पालटलं तर बेशक कधीही सोड. आता भगवान भेटला तर सगळी कामं भगवानाचीच करेल. तर सांगायचा भाव दासाचा असा आहे की तो परमात्मा तुम्हाला दिलासा कसा देईल. भाई गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. आता गुरुच्या शिवाय जे दान तुम्ही देत होता, जसं विना ज्ञान दान तुम्ही देतच असता, परमात्मा सांग की धर्म बिना धापै नहीं, ये प्राणी प्रपंच आस बराणी क्यों करे, तने दिया हो तो संच. सांगितलंय की असा धर्म केल्याशिवाय पुण्यात्मा जो चांगला आत्मा असतो त्याला आनंद होऊच नाही शकत. तो काही ना काही धर्माचा नक्कीच प्रयत्न करतो करावा. तर ते कर्म जे शास्त्रविधी सोडून मन मानेल ती क्रिया, धर्म, कर्म, कोणतीही पूजा असं व्यर्थ सांगितले गीता अध्याय नंबर 16 मधल्या श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये. तर ती धर्म करतही होतो आपण, कारण की सगळ्यांचाच प्रयत्न असायचा. थांबू नाही शकत आपण. तेव्हा आपल्याला धर्म कर्माची काय माहिती होती. एक सामान्य परंपरा बनली होती की आम्ही हनुमानाचे पुजारी होतो, हा दास, आणि मंगळवारी 1.25 रुपयाचा प्रसाद वाटायचो. ज्या दिवशी 5.25चा वाटायचो तेव्हा प्रचंड आनंद व्हायचा की हे मोठंच दान केलंय, खूप मोठं. आणि कोणी त्याचं हे 1.25 मण धान्य आणलं, कधी वर्ष 2 वर्षातून एकदा झालं तर तेव्हा खूपच आनंद व्हायचा की खूपच मोठं पुण्य केलं हे. तर इथे सांगतात की जिन हर जैसा सुमरिया, ताको तैसा लाभ, ओसा प्यास न भागही, जब लग दसैन आब. आता जसं कोणी चादरी वाटल्या गरिबांमध्ये, किंवा कुठे भंडारा केला, किंवा कोणती पाणपोई बनवली, कोणत्या धर्मशाळेला मदत केली, कुठे हँडपंप लावला, तर ह्या गोष्टी धर्मासाठी कामाच्या आहेत. पण गुरु विना, म्हणजे गुरु केल्याशिवाय आपण जी ही पुण्य करतो ती व्यर्थ सांगितली आहेत. आणि मग हे देखील सांगितलंय की जशी कर्म केली असतील तशी सगळी मिळतील. जरी तुम्ही पक्ष्यांना दाणेच टाकले असतील तरीही ते तुमचं पुण्य म्हणून लिहिलं जाईल. तुम्ही मुद्दामहून एखादी मुंगी जरी मारली तेही तुमचं पाप म्हणून लिहिलं जाईल. जोवर गुरु नाही धारण करत, जितकी जीव हिंसा तुम्ही करता ती तुमचं पापकर्म म्हणूनच लिहिली जाते.
तर सांगायचा भाव असा आहे की पाप तर खूप सारी करतात दररोज, आणि पुण्य कधी कधी तरीच करता तुम्ही, ज्याला तुम्ही पुण्य मानत होता गुरुशिवाय. आता हे पण सांगितलंय की जो जसं कर्म करेल तसं फळ देईल भगवान, हे सुद्धा नक्की आहे. आता हेही म्हटलंय की गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल हैं, पूछो वेद पुराण. तर आता आता गुरुशिवाय जे दान केलं हे व्यर्थ आहे. तिथे असं सांगतात की जे केलं आहे ते नक्कीच मिळणार. तर ह्याचं त्यामागे एक गुपित आहे, त्याला अध्यात्मज्ञान म्हणतात. आता जसं एखाद्याने चांगलं दान केलंय, भंडारे केले आहेत, आणि चादरी वाटल्या आहेत, पाणपोळ्या बनवल्या, पक्ष्यांना दाणे सुद्धा टाकले आहेत, तर पुढच्या जन्मात गुरु न केल्यामुळे त्याला मनुष्य जीवन नाही मिळणार. नेक्स्ट जीवनात समजा तो कुत्रा बनला पुढच्या जन्मात, आणि कुत्र्यांची अवस्था तुम्ही बघता आजकाल. एका कुत्र्याला किती फॅसिलिटीज दिल्या जातात त्या शेठ सावकाराकडून, जो कुत्र्याला पाळतो. वेगळी अशी त्याची रूम असते, खोली, आणि त्यात एसी लावलेला आहे, कूलरही लावले आहेत. पूर्वी कूलर लावायचे, आता एसी लावले जातात त्यांच्यासाठी. आणि त्याला खायला पण खूप छान जेवण मिळतं. दिवसा नोकर आंघोळ घालतात, छान फिरवून आणतात. आणि मग काय होतं, गाडीमध्ये तो कुत्र्याचा मालक तर ड्रायव्हर बनतो, आणि कुत्रा मालकाच्या सीटवर बसून अशी मान बाहेर काढून बघत जातो ऐटीत. आता कुत्र्याने मागच्या जन्मात गुरु न करता दानधर्म केले, मालकांनी ते दिले त्याला. सामान्य व्यक्तीला देखील त्या सोयी मिळत नाहीत ज्या त्या कुत्र्याला मिळतात. कार देखील आहे, ड्रायव्हर देखील आहे, एसी रूम ही आहे, खायला आधुनिक जेवण पण आहे, खूप चांगला आहार आहे, फार मोठं प्रेम मिळत आहे. आता ह्या जन्मात त्याने जे काही केलं होतं, गेल्या जन्मात गुरुशिवाय सगळं पुण्य दिलं त्याला काळ भगवानाने. हे तर द्यावंच लागतं, जसं कर्म असतं तसं फळ तर देणारच देणार. पण ती सुविधा मिळाली कुत्र्याच्या जन्मात, आणि नेक्स्ट जन्म त्याचा डुकराचा असेल. आता सांगा कोण त्याला ठेवेल गाडीत आणि कारमध्ये वेगळी खोली बनवून? आता आता काय मिळणार त्याला? आणि जर त्या पुण्यात्म्याने गुरु धारण केले असते आणि मग दान केलं असतं, एकतर पार झाला असता, नाहीतर हे मनुष्य जीवन मिळालं असतं, सुखही मिळतं, आणि मनुष्य जीवनात परत भगवानाने येऊन सांभाळलं असतं. त्याचा नियम आहे. जो जन मेरी शरण है ताका हूँ दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. आज हे दोनच विषय आहेत सत्संगाचे, की एकतर एकदा का जो मालकांना शरण येतो आणि त्याचं अकाउंट उघडलं, जसं एखादा रोगी आहे आणि डॉक्टरने उत्तर दिलं आणि इथे आला, त्याला इथे नव्हतंच यायचं, अगदी फास्ट लागायची वेळ आली, सगळे रस्ते बंद झाले, तेव्हा इथे आला, हेही चांगलं भाग्यच त्याचं, त्याला नाम मिळालं. आता जे ह्या उद्देशाने येतात की आमची व्यक्ती बरी होऊ दे, मग चांगली गोष्ट आहे, आणि तो नाम घेऊन गेला, त्याने भक्ती केली आणि त्याचा मृत्यू झाला, तर तो ह्याचा परमात्म्याचा मुलगा झाला. आता तुम्हाला हेही सांगितलं होतं की हा मंत्र, पहिला मंत्र घेतल्यामुळे आणि त्याच्या काही जपामुळे बरीचशी मानव जन्म प्राप्त करण्यायोग्य अशी कर्मे बनतात तुमची. मग त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच मृत्यू तर येणारच, तर एक वस्त्र बदलून येईल, कुर्ता पायजामा, येताच परत भक्ती मिळेल, आणि अशा घरात जन्म घेईल जिथे आधीपासून भक्ती होत असेल, मिळेल त्याला. तर आपण तर आपल्या स्वार्थाला काउंट करत असतो की ह्यांनी अजून जगावं, धंदा करावा, कमवावं, आणि जर ह्याचा काही इलाज झाला नाही, कितीही प्रिय मुलगा असो, मुलगी असो, आणि ती रोगी होऊन जाते, ट्रीटमेंट करून आपण थकतो, तेव्हा तुम्हीच म्हणता की भगवान ह्याला सोडवून टाक. स्वतःच्या मुलाच्या बाबतीतही म्हणावं लागतं की हे भगवान याला नेलेस तर बरं होईल. दुःखी होत आहे. आता जर भगवानाने नेलं नाही तर काय नेईल? बिन नामाचा तर नाम घेऊन मग मेला तर भगवानानेच नेलं त्याला, आणि मग परत जन्म देईल मनुष्याचा. तर मागची सगळी पापं नष्ट करून त्याची नव्यानं भक्तीला सुरुवात करून मग 2 जन्मात पार करतीलच परमात्मा. तर किती मोठं पुण्य आहे, केवढा मोठा बेनिफिट आहे तुम्हाला मिळालेला.
दुसरी गोष्ट ही आहे की इथे येणारा अगदी सगळीकडून हरलेला असू दे आणि सत्य समर्पित भावाने, कारण की परमात्मा आत्म्याचा सोबती आहे, ह्या मनाचा सोबती नाही. मन तर वरवर हो म्हणत असतं आणि आत्मा रडून हो म्हणतो. आणि रोगी ज्या दिवशी असं हो म्हणून असं खऱ्या मनाने म्हणतो की हे भगवान, आयुष्यभर तुमची भक्ती करीन आणि कोणताही ह्यानंतर फालतूपणा करणार नाही, पक्की गॅरंटी आहे, तर लगेच ऐकतो, रोज फरक पडायला सुरुवात होते. तर अशा प्रकारचं समर्पण हा तेव्हा करेल जेव्हा ह्याला ज्ञान होईल. आता तर कोणाच्या तरी सांगण्यावरून आलं की चला तिथे बरे होतात, चला तिथे बरे होतात. टीव्हीवर पाहिलं, अमुक अमुकनी सांगितलं की मी बरा झालो, तर ते बरे झाले, ते खोटं नाही बोलत, ते इथेच सापडतील. बेशक विचारा त्यांना चालताना फिरताना. आणि जे नाम घेऊन बरे नाही होत ते का नाही होत आहेत? सतगुरु के दरबार में कमी कहे की ना, अनसमोज ना पावता तेरी चूक चाकरी मा. ह्याच कारणामुळे त्याला लाभ नाही मिळाला तर त्याच्यामध्ये काही दोष आहे, त्याच्या काही सेवेमध्ये समर्पण भाव कमी आहे. आणि जेव्हा आपण समर्पित होतो तेव्हा समजा की आपण सगळ्या पूजा सोडून, सगळ्या मर्यादा सोडून एका मालकाच्या मार्गावरून, परमात्म्याने सांगितलेल्या मार्गावरून जाऊ. तेव्हा आपण अन्य उपासना बंद करू, जेव्हा आपण एका परमात्म्यावर आश्रित होऊ. आम्ही पूर्वी न जाणो किती व्यभिचार करत होतो. अमुक अमुक देवाची पूजा करा, अमुकची पूजा करा, अमका पीर पूजा, तमुकची पूजा करा. आणि आता आपण एकच पती करायचा, एक मालक, एक पती, एक स्वामी, कबीर भगवान. आणि जेव्हा तुम्ही हृदयापासून स्वीकार करता ह्या परमपित्याला, आणि मग बघा, पति भरता जमी पर जो जो धर पाव, समृत झाड़ू देत है ना काटा लग जावे. सांगतात अशा भावामध्ये तुम्ही येता की कबीर साहेबांच्या शिवाय दुसरा कोणी भगवान नसेल तुमच्या हृदयामध्ये. आणि अन्य कोणत्याही देवाकडून, झाडफूकवाल्याकडून प्रयत्न स्वप्नातही करू नका, विचारच नका करू. तर तुम्ही पतिव्रता पदावर याल. कहे कबीर सुनो भी साधो, मैं तो हूं विश्वास में. विश्वास ठेवलास तर मी तुझ्यासोबत आहे, अविश्वास दाखवलास तर मी तुझ्यासोबत नसेन. जसं तू करशील तसं तुला देईनच. तर अशा प्रकारे इथे कमी नाही राहणार. कमी असेल तर तुमची एखादी तुमचीच कमजोरी असेल जी दूर करण्यासाठी ज्ञान ऐकवलं जातं. तर इथे येणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही हातात लाडू आहेत. इथेही सुख, आयुष्यही वाढेल आणि संपूर्ण मोक्ष, नेहमीसाठी सुखी व्हाल. आता ह्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. आणि काय सांगतात, हे ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला अशी स्थिती जाणवेल, सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक दुआर. नरक द्वार में दूत सब करते खेचा तान, उनसे कभू नहीं छूटता फिर फिरता चारों खानी. चार खानी. हे चार प्रकारचे पशु पक्षी जलचर, हे जे किडे आहेत सगळे चार खानीमध्ये येतात. चार विभागात वाटले या प्राण्यांना. चार खानी में भ्रमता कभू न लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. ह्याला शरण आल्यावर, प्रथम मंत्र प्राप्त झाल्यावरच, पहिली गोष्ट तर नाम घेतल्यावर मग काळाच्या किंवा हा मृत्यू जवळ नाही येऊ शकत तुमच्या. परमात्म्याशी परिचित ते महापुरुष देखील सांगतात, काल डरे करतार से जय 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 जगदीश, जोरा जोड़ी झाड़ता पगरज डरे शीस. आता काय सांगतात, काल जो पीसे पीसना और जोरा है पनिहार, ये दो असल मजदूर हैं मेरे सतगुरु के दरबार. जोहरा म्हणतात मरणाला. कारण की पुण्यात्म्यांनो, ह्या अध्यात्म मार्गातले काही शब्द वेगळे असतात.
तर ते समजण्यासाठी आपल्याला समजावलं पण जातं सोबतच, जसं गीता अध्याय नंबर 7 मधल्या श्लोक नंबर 29 मध्ये त्यात लिहिलं आहे, जरा मरण मोक्षाय यतंती ते ब्रह्मतत्विदु कृष्णम अध्यात्मच अखिलच कर्मम, की जे जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतात. इथे जरा म्हणजे आहे वृद्धावस्था आणि मरण म्हणजे मृत्यू. तर ते तत्ब्रह्मशी, त्या परमात्म्याशी परिचित झाले आहेत, जे जगातल्या इतर कोणत्याही इतर वस्तूकडे लक्ष जास्त जात नाही. भगवान जे देतो त्यात समाधान मानतात आणि आपला भक्ती उद्देश ठेवतात. आणि जरा म्हणजे म्हातारपणातले कष्ट आणि मृत्यूचे कष्ट ह्यापासून वाचायचा प्रयत्न करतात. त्यांनी त्या भगवानाला ओळखलंय आणि सगळ्या कर्मांना ओळखून चुकलेत. तर तिथे जरा म्हणजे आहे मृत्यू, जरा म्हणजे वृद्धावस्था, आणि इथे जोहरा म्हटलंय की जमजोरा जा सेठ रे. जोहरा म्हणजे मृत्यू आणि काळाचे दूत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रमोद मधुकर गोरक्ष. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट, तालुका राहता, लोकरुचीनगर राहता, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी फळ विक्रीचा व्यवसाय करतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23 ऑगस्ट 2019 साली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? वडील पहिल्यापासून वारकरी संप्रदायात असल्यामुळे साहजिकच पंढरपूरला जाणं, आषाढी एकादशीला जाणं, उपास धरणं, त्याच्यानंतर गणपती बसवणं, त्यानंतर आमच्या शेजारी शिर्डी हे गाव आहे, तिथं पायी चालत जाणं आणि उपास धरणं, त्याच्यानंतर दांडिया खेळणं, हा सगळा प्रकार गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही करत होतो, आमची फॅमिली आणि आम्ही सर्वजण. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीला जे आपले वडील आहेत ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि त्यांच्या पदावर आपण पाऊल ठेवूनच वारकरी संप्रदायाची आपण भक्ती साधना करत होतात, जसे की पंढरपूरला जाणे, वारीला जाणे, तीर्थाला जाणे, व्रतवैकल्य करणे, उपास तापास करणे आणि कीर्तनाचा लाभ घेणे, या सर्व आपण भक्ती साधना करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या भक्ती साधनेत कसे आलात? माझे एक मित्र शेजारी राहत होते, ते मला संत रामपालजी महाराजांची ज्यांनी नामदीक्षा घेतली आहे आणि त्यांना काय काय लाभ झाला आहे नामदीक्षा केल्यानंतर, तर त्याचे अनुभवाचे जे व्हिडिओ आहेत ते मला ते यूट्यूबला पाठवत होते आणि ते व्हिडिओ बघून मी प्रेरित झालो आणि प्रेरित होऊन मी त्यांना फोन केला की ह्या नेमका काय प्रकार आहे. तर ते म्हणे मला पण जास्त माहिती नाही, तर याचं डिटेल आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला अहमदनगरला आपल्याला जावे लागेल. मग ठरल्याप्रमाणे आम्ही गुरुवारच्या दिवशी 23 तारखेला नगरला गेलो. नगरला गेल्यानंतर हे सगळं संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते सगळं समजावून घेतलं. समजावून घेतल्यानंतर नामदीक्षा घेतली आणि नामदीक्षा घेतल्यानंतर ज्यावेळेस घरी आलो, मी घरी आल्यानंतर गुरुजींचे ज्यावेळेस सत्संग मी बघायला लागलो, सत्संग बघितल्यानंतर असं ज्ञान आत्तापर्यंत मला कधीही बघायला भेटलं नव्हतं आणि असं ज्ञान मिळालं की ते शेवटच्या टोकाचं ज्ञान मला मिळालं आणि शेवटचं टोकाचं ज्ञान मिळाल्यामुळं मला त्याचा असा आत्मा आतून गदगद करायचा. रात्री 3-4 वाजेपर्यंत मी सत्संग बघायचो. सत्संगाची एवढी गोडी लागली, त्या ज्ञानाची एवढी गोडी लागली, कारण हे ज्ञान इतकं अपरंपार होतं की त्या ज्ञानाला जोडच नव्हती. कारण असं ज्ञान हे शक्यच नव्हतं, परमेश्वराच्याच मुखातून हे ज्ञान येणार होतं आणि ते परमेश्वराचं ज्ञान देणार होते याची पूर्ण खात्री झाली आणि तन्मन धनाने मी ह्या भक्तीमध्ये इतका दृढ झालो मी की मी माझे सगळं भान अर्पून गेलो. अशा पद्धतीने मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मी घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी आहेत त्यांचे जे अनुभव आहेत हे सर्वप्रथम आपण त्या अनुभवाचं आपण श्रवण केलं. त्या अनुभवातून आपल्याला असं वाटलं की आपल्याला सुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर काहीतरी आपल्यासुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल आणि आपण त्या ज्ञानाला आपण शरण जाऊन शेवटी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला त्यापासून
काय काय अनुभव आलेत किंवा आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये या सद्भक्तीमुळे काय काय बदल आढळले? सर्वात मला सगळ्यात जास्त मोठा बेनिफिट म्हणजे की आध्यात्मिक मला ज्ञान कळालं की सतभक्ती ही कशी केली पाहिजे, शास्त्रानुसार भक्ती ही कशी केली पाहिजे, शास्त्राचं प्रमाण कसं पाहिजे भक्तीला, आणि शास्त्रानुसार जर भक्ती केली तर आपल्याला काय फायदे होतील आणि शास्त्राविरुद्ध जर भक्ती केली तर आपल्याला काय तोटा होईल, हे संत रामपालजी महाराजांच्या सत्संगातून मला इतकं प्रभावी कळलं. ते प्रभावी कळल्यामुळं मी इतका प्रेरित झालो मी त्या भक्तीमुळे, की ही भक्ती आता ही शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची आहे. हा मला सगळ्यात मोठा पहिला आध्यात्मिक लाभ झाला की मला खरा मोक्ष प्राप्तीचा रस्ता मला संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेतून, आणि हा पहिला बेनिफिट मला त्यांच्या ह्याच्यातून झाला. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? माझा 32 ते 35 वर्षाचा मला एक पोटाचा त्रास होता. त्यासाठी मी अनेक वेळा इंडोस्कोपी केली. नाशिकला ओकाड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हुसेन बोहरी नावाचे एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून पण मी त्याची ट्रीटमेंट घेतली. कोपरगावला फडके हॉस्पिटलमध्ये पण मी इंडोस्कोपी केली, त्यांची ट्रीटमेंट घेतली. अनेक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊनही माझ्या पोटाला कुठलाही फरक पडत नव्हता. जोपर्यंत मी गोळ्या औषधं घेत होतो तोपर्यंत मला लॅट्रिन साफ होत होती. गोळ्या औषधं बंद झाल्यानंतर माझा जो पूर्ववत प्रॉब्लेम आहे तो मला परत स्टार्ट व्हायचा. पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि मी सदमंत्र जपायला लागलो, त्या दिवसापासून मला माझ्या पोटाचा त्रास हळूहळू हा कमी होत गेला आणि आज तो माझा पोटाचा त्रास 100% बरा झालेला आहे. हा मला दुसरा फायदा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा गेल्यानंतर झाला. आहात की आपण बऱ्याच वर्षापासून पोटाच्या आजाराने त्रस्त होतात आणि त्यासाठी आपण विविध डॉक्टरांची आपण ट्रीटमेंट घेतली, त्यांच्याकडनं आपण ट्रीटमेंट घेऊन सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा आराम भेटत नव्हता. परंतु ज्यावेळेस आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांचा जो गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्राचा जाप केला, त्यानंतर आपल्याला जो आपली जी पीडा होती, ज्या रोगाने आपण त्रस्त होतात, तो पूर्णपणे त्यातून आपण बाहेर आलात, तो पूर्णपणे आपला त्रास दूर झाला. तर हा एक आपल्याला शारीरिक लाभ संत रामपालजी महाराजांच्या मार्गात झालात. मला आणखीन विचारायचं आहे की हे जे काही शारीरिक सुख आपल्याला भेटलंच आहे, त्याचप्रमाणे आणखीन काही लाभ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला पाहावयास मिळाले? मला तिसरा लाभ जो झाला संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेतून तो म्हणजे की माझा जीव वाचला गेला. आता जीव अशा प्रकारे वाचला गेला माझा की मी 2017 साली मी एका कंपनीची मार्केटिंग करत होतो. ती मार्केटिंग करत असताना माझ्यावर 17 लाखाचं कर्ज झालं होतं आणि 17 लाखाचं कर्ज झालं ते माझ्यावर तर झालंच होतं, परंतु लोकांची पण माझ्यावर लॅबिलिटी म्हणजे जबाबदारी माझ्यावर आली होती. आणि लोकांचे मला इतके फोन यायचे की काय झालं त्या कंपनीचं, मला कधी पैसे मिळणार आहे, असं झालं तर झालं. खूप मला मानसिक त्रास झाला आणि तो मानसिक त्रास झाल्यामुळं मी आत्महत्येला प्रवृत्त झालो होतो. आत्महत्येला प्रवृत्त झाल्यामुळं मला असं वाटायचं की हे जीवन आता संपून टाकावं मला. परंतु संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळं मला इतका मोठा आधार मिळाला की माझ्या पाठीमागं कोणीतरी एक खंबीर कोणतरी उभा आहे आणि मला माझे विचार ते माझ्या डोक्यातून कधी गेले आणि त्या लोकांचे येणारे फोन हे कधी बंद झाले हे मला कळालं सुद्धा नाही. हा मला तिसरा आध्यात्मिक लाभ संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा केल्यानंतर झाला. त्याच्यानंतर अजून एक मला लाभ सांगा वाटतोय तुम्हाला की मी आणि माझी आई, तिचं वय आता साधारणतः 75 ते 76 वर्ष वय आहे तिचं. आम्ही एकदा गावी आमच्या शेतीकडे चाललो होतो आणि पाऊस खूप झालेला होता आणि ज्यावेळेस मी मोटरसायकलवर बसून आईला घेऊन चाललो होतो तर मोटरसायकल एका उंच टेकाडावर अशी चढाला गाडी लागली आणि चढायला गाडी लागल्यानंतर गाडी रिटर्न यायला लागली. गाडी जशी रिटर्न यायला लागली तसं मला वाटलं की आता आईला एक तर काहीतरी होणार किंवा आता आपल्याला तरी काहीतरी होणार. परंतु संत रामपालजी महाराजांनी त्यावेळेस अशी कृपा केली की जी गाडी रिटर्न येत होती ती हळूच एका बांधावर जाऊन अशी अलगद पडली आणि माझा मोबाईल जो होता तो पण पलीकडे जाऊन पडला. तोही पाण्यात पडू नये दिला गुरुजींनी, म्हणजे संत रामपालजी महाराजांनी. आणि आईलाही कुठल्याच प्रकारची इजा झाली नाही आणि मलाही काही इजा झाला नाही. असा मला हा चौथा अतिशय महत्त्वाचा लाभ झाला. तो 2020 साली म्हणजे 18/11/2020 साली मला कोरोनाची लागण झाली होती आणि 9 दिवस माझ्या अंगात ताप मावत नव्हता. मग मी शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटरमध्ये मी ॲडमिट झालो. तिथेही माझा ताप उतरत नव्हता. मग मी गुरुजींना तिथून प्रार्थना केली की गुरुजी असा असा त्रास आहे की मला ह्याच्यातून तुम्ही काहीतरी करून मला वाचवा ह्याच्यातून, कारण आता माझा ताप काय उतरत नाहीये. तर जशी मी गुरुजींना प्रार्थना केली
तसे तसे माझ्या ट्रीटमेंटचे जे मार्ग आहेत ते हळूहळू मोकळे होत गेले आणि जसे जसे मार्ग मोकळे होत गेले तसे तसे मला ट्रीटमेंटचा फरक पडत गेला आणि संगमनेरमध्ये मग मला ॲडमिट करण्यात आलं आणि अगदी तुटपुंज पैशामध्ये, जशी की लोकांना 2 लाख 1.5 लाख रुपये लागतात, तर माझा आजार हा फक्त 46,000 रुपयामध्ये मी कोरोना बरावून आलो. कोरोना सेंटरमध्ये माझी मिसेस आणि मुलगा हा दोघंही त्या आजारातून वाचले गेले. तर ही खूप मोठी माझ्यावर संत रामपालजी महाराजांनी कृपा केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य असे लाभ प्राप्त झालेत. जे काही शारीरिक व्याधी, जी पीडा आपल्याला होती, त्या सर्वपणे दूर झाल्यात. त्याचप्रमाणे बऱ्याचशा अशा अपघातातून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला व आपल्या आईला वाचवलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो करोना काळ आज चालू आहे, त्या करोनासारख्या भयंकर राक्षसाच्या तावडीतून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीतून आज आपण सुखरूप बाहेर आलेला आहात. आपला परिवार आज संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीच्या कवचामुळे या कोरोनावर आपण मात केली आणि आज आपण सुदृढ आयुष्य जगत आहात. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे मित्रपरिवार आहे, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो भगत समाज, जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून आज प्रत्यक्षात बघत आहेत, त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश देण्याच्या तर मी लायकीचा नाही आहे. मी फक्त त्यांना एक विनंती करू शकतो की पूर्ण परमेश्वर ह्या धर्तीवर अवतरलेले आहे आणि ते संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात अवतरले आहे. यांना तुम्ही आजमावून बघा, यांचं तुम्ही ज्ञान समजावून घ्या. हे ज्ञान शास्त्राप्रमाणित ज्ञान आहे आणि हे ज्ञान समजून घेतल्यानंतर तुमची पण जशी मला पीडा झालेली तशी तुमची त्यातून मुक्तता होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की व्यसन जे आहे, व्यसन पण आपलं इथं सुटू शकतं. कारण व्यसनावर पण इथं गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात मात केलेली आहे. व्यसनमुक्तीचा खूप मोठा विडा गुरुजींनी विचारलेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही नामदीक्षा घेऊन आणि स्वतःचं जनकल्याण करा आणि कुटुंबाचंही जनकल्याण करा, एवढंच मी सांगू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज आज एक व्यसनमुक्त समाज निर्माण करत आहेत, या गोष्टीचा आपण उल्लेख केला आहे. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण कुठल्या प्रकारचं व्यसन करत होतात का? हो, मी गुटखा खात होतो. तर हा गुटखा कधी सुटायचा कधी चालू व्हायचा. परंतु संत रामपालजी महाराजांची ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली, तर आज एखादा जर गुटखा खात असेल किंवा सिगारेट पित असेल तर त्याचा वासही मला सहन होत नाही. आणि एखादा जर गुटखा खाणार देत असेल तर मी त्याच्यापासून बराच दूर जातो. आणि हा गुटखा माझा आयुष्यात कधीच सुटू शकत नव्हता. तर ते व्यसन मला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर हा खूप महत्त्वाचा बेनिफिट मिळालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगा की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमध्ये आल्यानंतर मानव समाजाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि मुख्यतः आध्यात्मिक लाभ सुद्धा प्रत्येक व्यक्तीला जो संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारतो त्या व्यक्तीला हे लाभ प्राप्त होतात. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? स्क्रीनवर तुम्ही आज जो माझा इंटरव्ह्यू बघत आहात, तर स्क्रीनवर काही नंबर येत आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आज संत रामपालजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतभर नामदान केंद्र सुरू केलेले आहे. यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही संत रामपालजी महाराजांची ही नामदीक्षा विनामूल्य तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी कुठलेही चार्जेस लागत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे आपल्या संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याचा, की इथं चार्जेस कुठले लागत, ही निःशुल्क सेवा आहे. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.